उत्तर भारतीयांनी सुद्धा तामिळ भाषा शिकावी। तामिळ भाषा कोणत्याही भाषेचा शत्रू नाही। डीएमके खासदार कन्नीमोळींचे गृहमंत्री शहांना उत्तर। तर हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू असू शकत नाही, शहांचं विधान। बीडमध्ये मुलींवरील अत्याचार प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक। देशमुख हत्या प्रकरणाच्या वेळी बोलणारा एकही नेता आता बोलत नाहीये। नेमका न्याय द्यायचा होता की मंत्रिपद काढायचं होतं, लाज वाटत नाही का? धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल। बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार। महिला आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी नियुक्त करण्याची मागणी करणार, धनंजय मुंडे यांची माहिती। बीड जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या विनयभंगाप्रकरणी अंजली दमानी यांचं ट्विट। तर कोचिंग क्लासच्या मालकाला आमदार संदीप क्षीरसागर हे पदोपदी मदत करायचे का? दमानी यांचा सवाल। सीडीआर तपासणीची सुद्धा त्यांची मागणी। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलचा मुख्य आरोपी साकीब नाचणचा आज दफनविधी। दफनविधीच्या पार्श्वभूमीवर बोरिवली आणि पडघा या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त। भिवंडी शहरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा। शेफाली जरीवालाचा मृत्यू अचानक रक्तदाब घटल्यामुळे झाल्याचा संशय बळावला। तर पोलिसांना प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालात रक्तदाब कमी झाल्यामुळे शेफाली बेशुद्ध पडल्याची माहिती। राज्यातील 1000 शिक्षकांना एआयचं प्रशिक्षण दिलं जाणार। शालेय शिक्षण विभागाचा परदेशातील 5 विद्यापीठांसोबत सामंजस्य करार। तर नवनवीन उपक्रमामध्ये राज्य अग्रेसर व्हावं यासाठी निर्णय। देशाच्या 8व्या जनगणनेच्या तयारीला सुरुवात। तर 1 एप्रिल 2026 पासून शहरी आणि ग्रामीण भागातील घरांची यादी बनवण्याचं काम हाती घेतलं जाणार। घरांसंदर्भात संपूर्ण माहितीसाठी सुमारे 3 डझन प्रश्न विचारले जाणार। भारताचा ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी। ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकलं, तर 9 महिन्यांनंतर पुन्हा नंबर 1।